मित्रांनो, तुम्ही वर्ग 8वीची आणि वर्ग 5वीची जी शिष्यवृत्ती परीक्षा असेल ती परीक्षा तुम्ही दिली असेल तरच तुम्ही हा व्हिडिओ बघायला असं मी समजतो. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असेल आणि त्यांचा निकाल लागला, पात्र म्हणून ते या ठिकाणी आलेत आणि पात्र म्हणून जर आले असाल तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो तो म्हणजे आता पात्र झाल्याच्या नंतर आपले जे मार्क्स मिळाले ते हा जो कट ऑफ असणार हा कट ऑफ क्लिअर करू शकतील किंवा नाही. म्हणजे सर्वात महत्त्वाचं असतं पात्र होणं. म्हणजेच फक्त 120 मार्क्सवर आपण पात्र होतो हे तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला एकूण 120 गुण लागत असतात पात्र होण्यासाठी. दोन्ही पेपरमध्ये 60 आणि 60 कमीत कमी एवढे मार्क्स तुम्हाला या ठिकाणी घ्यावे लागतात पेपर 1 आणि पेपर 2मध्ये. असे मिळून 120 मार्क्सवर तुम्ही पात्र होता. आणि पात्र म्हणून जर आता तुम्ही या ठिकाणी तुमचा उत्तरपत्रिका किंवा तुमची जी पात्र म्हणून जर तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेट आला असेल किंवा तुमचा निकाल आला असेल तर आता महत्त्वाचं ते म्हणजेच कट ऑफ किती लागेल. कारण तुम्हाला जे काही मार्क्स मिळाले ते मार्क्स कट ऑफ क्लिअर करतील किंवा नाही. आणि कट ऑफ म्हणजेच काय असतो की या ठिकाणी आता जेवढे काही विद्यार्थी होते, जेवढे काही पात्र झालेले विद्यार्थी आहेत, समजा हा अशा पद्धतीचे विद्यार्थी आहेत, त्या सर्वांनाच तर स्कॉलरशिप नाही मिळणार. मग स्कॉलरशिप कोणाला मिळेल? समजा मला वरचे फक्त 5च विद्यार्थी घ्यायचे तर मी 1 2 3 4 आणि 5 असे 5च विद्यार्थी घेईल. त्याच्या खाली असणारे विद्यार्थी जरी ते पात्र असतील तरीसुद्धा ते विद्यार्थी या ठिकाणी स्कॉलरशिप मिळणार नाही. मग स्कॉलरशिप कोणाला मिळू शकते किंवा कोणकोणते विद्यार्थी आहेत जे की हा कट ऑफ क्लिअर करू शकतात. आणि वेगवेगळ्या जिल्ह्याचा कट ऑफ हा वेगवेगळा लागतो हे तुम्हाला माहिती असेल. त्याच्यात कास्ट असतील, त्याचबरोबर त्याचं काही वेगवेगळं आरक्षण असेल, या आरक्षणसुद्धा त्याच्यावर डिपेंड करतं. म्हणजेच आरक्षणावरसुद्धा ह्या गोष्टी सर्व डिपेंड करतात. आता सर्वात महत्त्वाचं की तुमचा कट ऑफ कशा पद्धतीने लागतो ते आपण याच्यात जाणून घेणार आहोत. आता कट ऑफ लागणे म्हणजेच काय? सर्वात पहिले तुमचे काही प्रश्न या ठिकाणी असतात. जसं की निकाल लागला. आता निकाल लागल्याच्या नंतर काही विद्यार्थ्याच्या मनात असेल किंवा पालकाच्या मनात काही प्रश्न येतात किंवा शंका असतात. त्याच्यात सर्वात महत्त्वाचं काय की ते म्हणजेच या ठिकाणी की हा मी उत्तीर्ण होईल का नाही. तर हे जे प्रश्न आहे किंवा हा जो पहिला प्रश्न दिसायला याचं उत्तर जर तुम्हाला मिळालं का, कारण तुम्ही या ठिकाणी पात्रच म्हणून जर आले असाल, पात्र म्हणून जर तुमच्या या ठिकाणी निकाल आला असाल तर तुम्ही उत्तीर्ण झाले हे या ठिकाणी सिद्ध होतं. किती गुण मिळतील हाही प्रश्न आपल्याला बघायचं काम नाही. असाही प्रश्न तुम्हाला आतापर्यंत आला असेल, पण आता जे 18 तारखेला या ठिकाणी निकाल लागला होता तर या ठिकाणी तुम्हाला त्यावेळेस कळालं असेल 18 तारखेला की तुम्ही पात्र आहात का नाही. म्हणजे तुम्हाला किती गुण मिळाले. समजा तुम्हाला 120 140 150 असे काहीतरी गुण मिळाले असतील तर त्या गुणांवरच आता तो आपला कट ऑफ ठरणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा आपला तो म्हणजेच शिष्यवृत्ती मिळेल किंवा नाही. विल आय गेट द स्कॉलरशिप ऑर नॉट. म्हणजे आपल्याला स्कॉलरशिप मिळेल मग नाही मिळणार. आपण पात्र झालो पण पात्र होऊनही आपल्याला स्कॉलरशिप मिळणार का नाही हे आपल्या कट ऑफवर डिपेंड करणार. म्हणजे आपले जिल्ह्याचा, आपल्या या ठिकाणी तालुक्याचा किंवा मग आपल्या स्टेटचा कट ऑफ किती जातो, तो कट ऑफ ऑन क्लिअर करतो का किंवा नाही याच्यावर डिपेंड करतं आपल्याला स्कॉलरशिप मिळणार किंवा नाही. ह्या 2 गोष्टी आपण याच्या क्लासमध्ये बघणार आहे. पण त्याच्या शेवटी तुम्हाला एक बोनसमध्ये सर्वात महत्त्वाच्या गोष्टी की जर का तुम्हाला अपयश आलं, समजा तुम्ही जर कदाचित होऊ नाही पण फेल जर झाले तर मग काय, पालकाची काय प्रतिक्रिया असू शकते त्या गोष्टीवर, की ते पालक तुमच्यासोबत कसे रिॲक्ट करू शकतात किंवा ते काय तुम्हाला बोलतील किंवा त्यांची काय भावना असेल. अशा पद्धतीचे काही प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहे. आणि शाळेत समाजात माझी प्रतिमा काय असेल हा सर्वात मोठा प्रश्न असतो. जर का आपण फेल झालो एक भीती मनात असते आणि जर का फेल झालो तर आपण उद्या कसं तोंड घेऊन शाळेत जाणार आहे ना. ह्या सर्वात महत्त्वाची भीती आपल्या मनात असते की उद्या जर आपण शाळेत गेलो आणि जर नंतर आपण नाही फेल झालो किंवा आपण पात्र नाही ठरलो तर मग सर्व विद्यार्थी किंवा सर्व आपले मित्रमैत्रिणी आपल्यावर हसतील, आपल्याला चिडवतील की एवढे पैसे लावले, एवढा अभ्यास करत होता तरीसुद्धा याचं सिलेक्शन झालं नाही. अशा काही गोष्टी असतात त्याच्यावरही आपण या ठिकाणी बोलणार आहोत. पण त्याच्या आधी सर्वात महत्त्वाचे जे टॉपिक असणार आपले ते म्हणजेच कट ऑफ किती जाईल आणि शिष्यवृत्ती मिळणार किंवा नाही मिळणार. पण त्याआधी तुम्हाला काही गोष्टी समजून घ्यायच्या. आता काय समजून घ्यायच्या की आपला सर्वात महत्त्वाचं काय की आपला रिझल्ट कधी म्हणजेच कट ऑफ कधी लागू शकतो. तर आता तुम्हाला माहिती असेल तुमची जी परीक्षा होती ती झाली होती बघा 22 मार्च या दिवशी, बरोबर. 22 फेब्रुवारी आपण परीक्षा कधी दिली होती. 22 फेब्रुवारी या दिवशी आपण परीक्षा दिली होती. आपण म्हणजे तुम्ही, मी नाही दिली. 22 फेब्रुवारी परीक्षा दिली 2026मध्ये. तुमचा जी पहिली जी ॲन्सर की आली होती, पहिली ॲन्सर की म्हणजेच काय जी प्रोव्हिजनल ॲन्सर की असते ती ॲन्सर की आली होती 10 मार्च या दिवशी. 10 मार्चला तुमची ॲन्सर की आली. आणि त्याच्यानंतर 20 दिवसानं म्हणजे जवळपास 30 मार्चला तुमची फायनल ॲन्सर की आली. आणि 30 मार्चनंतर 18 मे या दिवशी लागला होता तुमचा रिझल्ट आणि तुम्हाला तुमचे गुण या ठिकाणी समजले. मग आता होऊ शकतं की आपली जी फायनल जी कट ऑफची जी डेट असणार, कट ऑफ डेट किंवा आपली जी मेरिट लिस्ट लागणार ती मेरिट लिस्ट कधी लागेल. तर अंदाजित म्हणजे फिक्स तर नाही सांगता येणार आपल्याला, पण ती अंदाजित ती डेट असू शकते या ठिकाणी 20 जून. म्हणजे 20 जून म्हणजे काय फक्त 20 जूनच नाही राहणार. तर 20 जूनमध्ये तुम्ही म्हणू शकता की एक तर 18 जून धरा
किंवा मग या ठिकाणी 22 जून धरा, 2 दिवस आधी 2 दिवस नंतर, म्हणजे या 5 दिवसात, म्हणजेच 5 दिवसात तुमचा रिझल्ट या ठिकाणी लागू शकतो, या 5 दिवसाच्या आसपास. त्याच्यानंतर आता बघा, रिझल्ट तर लागणार, पण तुमचा कट ऑफ कसा लागणार? कट ऑफ लागतो आपला 3 पद्धतीत. 3 पद्धती सर्वात पहिले लागते स्टेट लिस्ट, नंतर येते डिस्ट्रिक्ट आणि नंतर तालुकानी आहे. पण तालुकानी आहे का आपण या ठिकाणी बघणार नाही. आपण या ठिकाणी 2 लिस्ट बघणार, ती म्हणजेच काय, स्टेट लिस्ट आणि दुसरी असणार ती म्हणजेच डिस्ट्रिक्ट. स्टेट आणि डिस्ट्रिक्ट अशा 2 लिस्ट या ठिकाणी बघणार. आता स्टेट लिस्टमध्ये कोणतं जे सर्वात टॉपर असतात, टॉपर म्हणजेच काय, जे सर्वात जास्त गुण मिळवून, आता किती गुण मिळवणार आहे स्टेटमध्ये, समजा आपण असं म्हणू शकतो की जी स्टेट कट ऑफ असणार ना, तो स्टेट कट ऑफ बघा, तुमचा स्टेटचा जो कट ऑफ लागणार तो स्टेट कट ऑफ, याच्यात जे ग्रामीण भागातले असतील ते 100 विद्यार्थी पकडा आणि शहरी भागातले 100 विद्यार्थी, असे जे टॉपर 200 विद्यार्थी, शहरी भागातले 100 आणि ग्रामीण भागातले, आता हे थोडेफार कमी जास्त होतात, 5-6 विद्यार्थीच्यात कमी जास्त होत असतात. कमी तर नाही होणार 100पेक्षा, 105, 110, 112 असे विद्यार्थीसुद्धा याच्यात कधी घेऊ शकतात. दरवर्षी विद्यार्थ्याच्या संख्येनुसार ही संख्या ठरवली जाते. मग ग्रामीण भागातले आणि शहरी भागातले सर्वात पहिले स्टेटचा कट ऑफ क्लिअर करणार. याच्यात कोणतीही कास्ट किंवा काही बघितलं जात नाही, सर्व टॉपचे विद्यार्थी याच्यात पकडले जातात. मग आता सर्वात पहिले स्टेटमध्ये काय येणार, स्टेटमध्ये आपला कट ऑफ किती जाऊ शकतो किंवा आपण स्टेटचा कट ऑफ क्लिअर करू शकतो किंवा नाही, असंही काही विद्यार्थ्याला वाटत असेल. काही जे विद्यार्थी येतं ज्यांना मार्क्स चांगले मिळाले तर त्यांचं टार्गेट असतं की आपल्याला स्टेटचा कट ऑफ काय करायचा, क्लिअर करायचा. मग स्टेट कट ऑफ क्लिअर करण्यासाठी तुम्हाला किती मार्क्स लागतील, तर स्टेटचा कट ऑफ या ठिकाणी क्लिअर करण्यासाठी 2 आपण भाग बघणार, ते म्हणजेच काय, अर्बन आणि दुसरं असणार ते म्हणजेच काय, रुरल. आता रुरल म्हणजेच काय ग्रामीण, अर्बन म्हणजेच काय शहरी. या ठिकाणी मी लिहितो शहरी आणि या ठिकाणी लिहितो ग्रामीण. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हा कट ऑफ चेक करणार. आता जो वर्ग 8वीचा, कारण या क्लासमध्ये आपण फक्त 8व्या वर्गा मुलांसाठीच कट ऑफ चेक करणार आहे, किती विद्यार्थी किंवा किती मार्क्सवरती लागू शकतात. तर अर्बनचा जो कट ऑफ तुमचा लागू शकतो तो लागू शकतो 270च्या आसपास. म्हणजेच काय, जर का तुम्हाला 270पेक्षा जास्त मार्क्स असतील तर तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार, हे तर नक्कीच आहे. स्कॉलरशिप तर तुम्ही मिळणारच आहेत, पण या ठिकाणी तुम्ही टॉप लिस्टमध्ये असणार, म्हणजे स्टेटचा कट ऑफ तुम्ही या ठिकाणी क्लिअर करणार 270वर अर्बनचे विद्यार्थी. समजलं? म्हणजे 270 मार्क्स जर तुम्हाला असतील तर तुम्ही या ठिकाणी डायरेक्ट राज्यातून, म्हणजे जो राज्याचा कट ऑफ असणार आपला महाराष्ट्र राज्याचा, तो क्लिअर करणार. आणि जर तुम्ही ग्रामीण भागात असाल, हे शहरी भागासाठी, म्हणजे 300पैकी तुम्हाला किती, 300पैकी 270 गुण या ठिकाणी मिळवायचे. कशासाठी, तर कट ऑफ क्लिअर करण्यासाठी, तो सुद्धा स्टेटचा. आता ग्रामीण भागाचे विद्यार्थी काय करणार, ग्रामीण भागाचे विद्यार्थी याच्यात आपण म्हणू की 200 या ठिकाणी 68 मार्क्स जर तुमचे असतील 300पैकी, तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी या कट ऑफमध्ये बसू शकतात. आता हे काय आकडा फिक्स राहणार नाही, हे गेल्या वर्षीचे काही आकडे येतात, म्हणजे 2025चे किंवा 24चा अभ्यास करून या ठिकाणी मी तुम्हाला सांगते. त्यानुसार म्हणजे याच्यात जास्त काय फरक पडत नसतो, 1-2 मार्क्सचा किंवा 1-2 या ठिकाणी प्रश्नाचा फरक याच्यात तुम्हाला दिसेल. तर अशा पद्धतीनं जर याच्या आसपास तुमचे मार्क्स असतील तर तुम्ही म्हणू शकता की तुम्ही फक्त जिल्ह्याचे, स्कॉलरशिप तर तुम्हाला मिळणार पण जिल्ह्याचाच नाही, तर तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा कट ऑफ क्लिअर करायले. आता हे झालं तुमचं या ठिकाणी कट ऑफ स्टेटचा. याच्यापेक्षा जास्त मार्क्स जर तुमचे असतील तर समजून झाला तुम्ही टॉप लिस्टमध्ये आहेत, तुमचं काहीही तुम्हाला टेन्शन घ्यायचं काम नाही, विचार करण्याची गोष्ट नाही. आत्ता महत्त्वाचं असतं ते म्हणजेच काय, स्टेटचा कट ऑफ. स्टेटचा कट ऑफ थोडा कॉम्प्लिकेट असतो. स्टेटमध्ये कोणत्याही कास्टला या ठिकाणी जागा नसती, किंवा 1-2 SC ST सोडल्या तर बाकी कास्टला याच्यात जागा नसती, आणि फक्त ग्रामीण आणि रुरल अशा पद्धतीने, किंवा मग जे काही आपलं अर्बन म्हणजे शहरी, अशा पद्धतीने याचा कट ऑफ काय केला जातो, व्हॅरी असतो, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलं जातो. ते तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने समजेल. ह्या ठिकाणी तुम्हाला थोडं लक्ष देण्याची गरज आहे. आता आपण पाहणार तो म्हणजेच काय, डिस्ट्रिक्ट वाईज. आता डिस्ट्रिक्ट वाईज काय असणार, डिस्ट्रिक्ट वाईज या ठिकाणी जर कट ऑफ तुम्हाला चेक करायचा असेल तर सर्वात महत्त्वाचं आहे की तुमची डिस्ट्रिक्ट कोणती आहे, म्हणजे तुमचा जिल्हा कोणता आहे, हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणजेच काय, अशा पद्धतीने या जिल्ह्याचे जे कट ऑफ असतात, आता त्याच्यात तर काही बघायचं काम नव्हतं, पण जिल्ह्याच्या कट ऑफमध्ये काय होतं, समजा एखादा तुम्ही जर का पश्चिम महाराष्ट्रातून जर असाल तर तुम्हाला 240 जरी मार्क्स असतील तरीसुद्धा तुमचं या ठिकाणी तुम्हाला स्कॉलरशिप मिळवणं खूप कठीण आहे. मिळेल किंवा नाही असं सांगता येत नाही. पण एखाद्या वेळेस असा जिल्हा जो की होऊ शकतं पूर्व महाराष्ट्रात आहे, किंवा मग विदर्भात आहे, किंवा मग मराठवाड्यातला एखादा छोटासा जिल्हा जसं की हिंगोली असेल, अशा पद्धतीचे काही जिल्हे असतील तर या ठिकाणी तुमचे 120 तुम्ही म्हणजे पात्र जरी झालात
तरीसुद्धा तुम्हाला या ठिकाणी स्कॉलरशिप मिळू शकते. मग अशा पद्धतीनं कट ऑफ व्हॅरी होत असल्यामुळे तो प्रत्येक जिल्ह्याचा या ठिकाणी आपल्याला कट ऑफ बघणं खूप अवघड आहे किंवा ते समजून घेणंसुद्धा खूप अवघड आहे. पण मागच्या गोष्टीचा विचार करून आपण या ठिकाणी जे काही जेन्युइन कट ऑफ जाऊ शकतो किंवा जेन्युइन माहिती असेल ती आपण या ठिकाणी चेक करणार आहेत. सर्वात पहिले पहा आता या ठिकाणी काय तर या ठिकाणी तुम्हाला हे जे प्रश्न या ठिकाणी बघितले तुम्ही निकाल लागण्यापूर्वी काय होऊ शकते किंवा विद्यार्थ्याच्या मनात कोणकोणते प्रश्न येतात ते सर्व आपण याच्यात बघितलं. आता कट ऑफ किती असेल सर्वात महत्त्वाचा प्रश्न असणार आहे आपला पहिला, कट ऑफ किती असेल. तर किती असेल कट ऑफ हे सांगण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, सर्वात पहिले ही गोष्ट समजून घ्यावी लागेल. मेन म्हणजे अशा पद्धतीनं तुमचा कट ऑफ लागतो कसा. जे काही डिस्ट्रिक्ट कट ऑफ असतात ते कट ऑफ लागतात या कोडनुसार. इथे तुम्हाला काही कोड दिलेले आहेत. कोणकोणते कोड दिलेले आहेत पहा, EFGHIJK आणि ABC याच्यातसुद्धा ॲड केलेले आहेत. म्हणजे सर्वात पहिले EFGHIJK आणि ABC अशा पद्धतीचे हे कोड आहेत. आता या कोडमध्ये काय केलं जातं, सर्वात पहिले ई कोड घेतलेला आहे. आता हे अशा खालीवर झालेले असतील तुम्हाला वाटत असेल, पण असं काही नाही, फिक्स नसतात ते. फक्त ई कोडमध्ये कोण येतं म्हणजे जशी तुमची कास्ट असते किंवा कास्टमध्ये कास्ट पकडा किंवा मग तुम्ही ग्रामीण आहेत का रूरल आहेत हे असं न देता यांनी काय दिलेले आहे, कोड दिलेले आहेत. मग तुम्ही या ई कोडमध्ये येणार, जेमध्ये येणार, केमध्ये येणार, एफमध्ये येणार, जीमध्ये, एचमध्ये, BC अशा कोणत्या कोडमध्ये येणार ते तुम्हाला ठरवावं लागेल. आता मी जी माहिती आता सांगणार त्याच्यावरून तुम्ही तुमचा कोड लक्षात ठेवा आणि त्याचा कट ऑफ तुम्ही चेक करा. कशा पद्धतीने दिलेलं आहे पहा. सर्वात पहिले दिलेला आहे ई कोड. मग आता ईमध्ये कोण येणार, तर ईमध्ये येणार आपले, ईमध्ये कोण येणार म्हणजे नॅशनल रूरल. ईमध्ये कोण येणार, ग्रामीण भागातले सर्वच्या सर्व विद्यार्थी ई या ठिकाणी या ई कोडमध्ये येणार. त्याचबरोबर जे आणि ए, जे आणि एमध्ये कोण येणार, तर जे आणि एमध्ये जनरल रूरल म्हणजेच ग्रामीण भागातील सर्वसाधारण विद्यार्थी. मग ई असेल, जे असेल किंवा मग ए असेल हे असणार फक्त आणि फक्त ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी. म्हणजे याच्यात शहरी भागातला कोणताही विद्यार्थी किती जरी मार्क्स असले तरीसुद्धा तो या ठिकाणी येऊ शकणार नाही. याच्यात फक्त ग्रामीण भागातले विद्यार्थी राहतील. केमध्ये काय येणार बघा, केमध्ये कोणते विद्यार्थी येणार, तर केमध्ये येणार आपले अर्बन म्हणजेच काय शहरी भागातले, शहरी भागातील सर्वसाधारण विद्यार्थ्यासाठी असणार के. जनरल बॉईज म्हणजे जनरल बॉईज किंवा मग गर्ल्स, एक जनरल कोटा असतो एफमध्ये. एफ कोणासाठी असतो तर मुलींसाठी असलेला गट आहे. म्हणजेच मुलंही असू शकतात त्याच्यात, सर्वच्या सर्व मुली पण येऊ शकतात. म्हणजे याच्यातसुद्धा वेगळी तुम्हाला स्कॉलरशिप मिळू शकते. आता या सर्वांपैकी तुम्ही कुठंतरी एका याच्यात बसले पाहिजेत, म्हणजे कोणत्या तरी एका सेटमध्ये तुम्ही बसले पाहिजेत. म्हणजे समजा आता सर्वात पहिले कट ऑफ कशाचा लागला. आता हे जे कट ऑफ मी खालीवर जे तुम्हाला लेटर दिसायले कशामुळे दिसायले, कारण सर्वात जास्त कट ऑफ कशाचा होता, ईचा, नंतर जेचा, नंतर केचा. आणि जे ग्रामीण भागातले सर्वसाधारण सर्व विद्यार्थी आहेत ना त्याच्यासाठी हा जे हा सर्वात महत्त्वाचा कोड असतो, कारण याच्यात जवळपास 6000 विद्यार्थी घेतले जातात. म्हणजे सर्वात मेन जो असतो तो जेच असतो. जेमधूनच आपलं सिलेक्शन या ठिकाणी सहसा होतं. बाकीच्या काही छोट्या मोठ्या याच्यात गोष्टी असतात त्या बाकीचे सेटमध्ये क्लिअर केल्या जातात. जीमध्ये काय तर फक्त गर्ल्ससाठी असतो, म्हणजे फक्त जनरल गर्ल्स म्हणजे फक्त मुली राहतील याच्यात, मुलगा येणार नाही. मुलाला किती मार्क्स असले तरी तो मुलगा याच्यात येणार नाही. याच्यातसुद्धा काही विद्यार्थिनी घेतल्या जातात. बॅकवर्ड बॉईज आणि गर्ल्स, बॅकवर्ड म्हणजेच काय, आता बॅकवर्डमध्ये फक्त काय OBC नाही ना, त्याच्यात OBC येईल, NT येईल, मग NTमध्ये सर्वच NTD, NTC, NTB, NTA, त्याचबरोबर SC, त्याचबरोबर ST हे सर्व विद्यार्थी येतील एचमध्ये. फक्त जनरलवाले येणार नाहीत. मग जनरलवाले येणार नाहीत, फक्त कोणते OBC किंवा NT, SC आणि ST अशा पद्धतीचे जे काही मागासवर्गीय येतं ते मागासवर्गीय या ठिकाणी येणार. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे पहा, त्याच्यानंतर दिलेलं आहे रूरल म्हणजेच ग्रामीण भागातले. आता या B सेटमध्ये म्हणजे B सेटमध्ये सुद्धा तुम्हाला स्कॉलरशिप दिल्या जाते आणि B सेटमध्ये सुद्धा काही व्हॅकंट सीट असतात, जागा असतात, तेवढ्या जागा त्याच्यात ठेवलेल्या असतात. मग जरी SCच्या एखाद्या विद्यार्थ्याने हा वरचा आहे, आता समजा याच्यात SC तुम्हाला दिसाला, मग SCच्या एखादा विद्यार्थी याच्यात नाही क्लिअर करू शकला कोणताच कट ऑफ, पण तो हा कट ऑफ जर क्लिअर करू शकला तर तो या ठिकाणी बसतो. मग याच्यात काही ग्रामीण भागातील अनुसूचित जातीमधील विद्यार्थ्यांसाठी फक्त SCसाठी. मग ह्या जागासुद्धा SC समाजाचे जे काही विद्यार्थी असतात किंवा SC कॅटेगरीचे विद्यार्थी असतात त्यांच्यासाठी फिक्स किंवा राखीव या ठिकाणी कोटा असतो. आता जो शेवटचा तुम्हाला दिसायला C, त्या Cमध्ये कोण येतील, रूरल लँडलेस लेबर म्हणजे जे काही लँडलेस लेबर असतील, म्हणजे ज्याला जमीन नाही किंवा ग्रामीण भागातले भूमिहीन शेतमजूर जे असतील त्याचे मुलं या ठिकाणी याच्यात येतात Cमध्ये. म्हणजे आपण ज्यावेळेस फॉर्म भरतो, फॉर्म फिल करतो त्यावेळेस जी माहिती आपण दिलेली असते त्यानुसार आपला सेट या ठिकाणी ठरला जातो. आता या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं काय दिलेलं आहे पहा, की सर्वात पहिले तुमचा विचार कुठे केला जाईल, एक विद्यार्थी म्हणून तुमचा विचार केला जाईल जेमध्ये समजा तुम्ही ग्रामीण भागातले आहेत तर ईमध्ये तुमचा कट ऑफ सर्वात पहिले बसताल. ईमध्ये जर नाही बसले तर जेमध्ये, आणि जेमध्ये जर नाही बसले तर मग या ठिकाणी बाकीच्या गोष्टीनुसार तुम्हाला काय केलं जाईल,
या ठिकाणी चेक केला जाईल की तुम्ही कोणत्याही एका सेटमध्ये बसता किंवा नाही आणि त्याचा कट ऑफ तुम्ही क्लिअर करता किंवा नाही. अशा पद्धतीने हे सेट या ठिकाणी दिलेले असतात. आता याच्यातून तुम्हाला सेट जर कळाला असेल तुमचा सेट कोणता, समजा आता मी एक असं एक्झाम्पलसाठी म्हणतो की मी काय एक ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे, काय मी ग्रामीण भागातला सर्वसाधारण विद्यार्थी आहे, मुलगा आहे, ग्रामीण भागातील सर्वसाधारण काय सर्वसाधारण आणि मुलगा म्हणजेच विद्यार्थी आहे म्हणजेच मुलगा आहे. मग अशा पद्धतीने मला कोणत्या ग्रुपमध्ये या ठिकाणी टाकतील ते, तर सर्वात पहिले मला चेक करतील ईमध्ये. ईचा जर कट ऑफ मी नाही क्लिअर केला तर मला जेमध्ये, आणि जेमध्ये जर नाही बसलो तर आता मी तर गर्ल्समध्ये येणार नाही, मग जनरल बॉईज आणि गर्ल्स जो होता मुलींसाठी असलेला गट याच्यात बसतो का तर ते चेक केलं जाईल. अशा पद्धतीने आता याच्यात तर येणार नाही मी जनरल गर्ल्समध्ये आहे ना, त्याचबरोबर मी बॅकवर्डमध्ये जर असेल तर येईल, किंवा मग मी जनरलचा जर विद्यार्थी असेल तर मी याच्यातसुद्धा येणार नाही, मग याचीसुद्धा मी सीट घेऊ शकणार नाही, याचीसुद्धा सीट घेऊ शकणार नाही. SCचा जर मी नसेल तर याचीसुद्धा मी सीट घेऊ शकणार नाही. जर मी लँडलेस म्हणजेच लेबरचा मुलगा नसेल तर याचीसुद्धा सीट घेऊ शकणार नाही. अर्बनमध्ये तर मी नाहीच, कारण मी शहरी भागात नाही तर मी ग्रामीण भागात राहतो. मग अशा पद्धतीचे फक्त 3 या ठिकाणी सेट येतं जे की मी या ठिकाणी क्वालिफाय करू शकतो किंवा मी त्याच्यात माझा कट ऑफ क्लिअर करू शकतो. मग अशा पद्धतीनं तुम्हाला तुमचा सेट ठरवायचा, आणि सेट ठरवल्याच्या नंतर मग आपल्याला चेक करायचं की आपल्याला किती गुण पडले आणि आपला जिल्हा कोणता. आता हे सर्व सेट तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यात, म्हणजे जसं की आता या ठिकाणी सेट दिलेले आहेत, सेट कोणता आहे EFGH यापैकी प्रत्येक सेटनुसार जसे सेट याच्यात दिलेले आहेत तसं हा प्रत्येक जिल्ह्यासाठी एक अशा पद्धतीचे सेट असणार. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचा हा कट ऑफ वेगवेगळा लागेल. मग त्यासाठी तुम्हाला तुमचा जिल्हा माहिती पाहिजेत. आता या ठिकाणी काय दिलेलं आहे, मी सर्वात पहिले काय घेतलं एक एक्झाम्पलसाठी घेतलेलं आहे बा. एक्झाम्पल म्हणजेच काय, समजा आता एक कट ऑफ किती लागेल, वाशिम जिल्ह्याचा कट ऑफ आपण या ठिकाणी चेक करणार. वाशिम जिल्ह्याचा कट ऑफ आपल्याकडे दिलेला आहे. आता तुमचा कोणताही जिल्हा असेल त्याचा कट ऑफ जाणून घेण्यासाठी तुम्ही कमेंट या ठिकाणी करू शकता. मी तुम्हाला त्याच्या प्रॉपर या ठिकाणी तुमची माहिती सांगेल, किंवा मग तुमच्या जिल्ह्याचा कट ऑफ किती जाऊ शकतो ती माहिती तुम्हाला मिळून जाईल. सर्वात पहिले काय दिलेलं आहे, कसं चेक करायचं पहा. वाशिम जिल्हा दिलेला आहे. वाशिम जिल्ह्याचा कट ऑफ काय सांगितला, येत्या 8वीसाठी परीक्षा 2025च्या अधिकृत कट ऑफ 300 पैकी 2025चा कट ऑफ दिलेला आहे. जसं की सर्वात पहिले ई सेट होता. आता ई सेटमध्ये तुम्ही इथं चेक करा, ई सेट आहे, आणि ई सेट कशासाठी आहे, नॅशनल रूरल राष्ट्रीय सरल किंवा या ठिकाणी जे काही राष्ट्रीय ग्रामीण भाग असणार त्या ठिकाणी असणार 176 मार्क. म्हणजेच किती कट ऑफ गेला याचा 176 एवढा याचा कट ऑफ गेला, म्हणजे खूप कमी कट ऑफ गेला आहे. वाशिम जिल्ह्याचा मी तुम्हाला आधी सांगितलं की वाशिम जिल्ह्याचा असेल किंवा हिंगोली जिल्ह्याचा असेल, हे असे काही जिल्हे येतं ज्याचा कट ऑफ खूप कमी जातो, जसं की बुलढाणा जिल्हा असेल. पण जर का तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात गेला तर हेच 100 या ठिकाणी काय होतात, वाढतात. 50-60 एवढी याच्यात काय होती, इन्क्रीमेंट होती, एवढे याचे मार्क्स जास्त आपल्याला घ्यावे लागतात. मग वाशिम जिल्ह्याचा कट ऑफ किती, 176, तो सुद्धा कशाचा, नॅशनल रूरलचा. मग याच्यात काहीतरी विद्यार्थी बसले, 10 विद्यार्थी 15 विद्यार्थी, खूप कमी विद्यार्थी असतात, याच्यात जास्त विद्यार्थी नसतात. मग हा कट ऑफ क्लिअर झाला. याच्यात जर तुम्ही नाही बसले तर दुसरा आहे रूरल जनरलमध्ये, म्हणजे याच्यात सर्वच आले, पण कोणते, ग्रामीण भागातले. मग ग्रामीण भागातले सर्वच विद्यार्थी जेमध्ये किती आले तर 164 मार्क्स. जर तुमचे 164पेक्षा जास्त आणि 176पेक्षा कमी मार्क्स असतील तर तुम्ही जेमध्ये या ठिकाणी येणार. पण आता हे जेचा कट ऑफ जर बघितला आणि केचा जर बघितला तर हा कोणता आहे, अर्बन जनरल. म्हणजे रूरल जनरल आणि अर्बन जनरल या दोन्हीचाही कट ऑफ कसा आहे, सेम आहे. म्हणजेच बघा, रूरल असो किंवा अर्बन असो असा काही फरक पडला नाही शहरी आणि ग्रामीण भागाचा वाशिम जिल्ह्यामध्ये. म्हणजेच वाशिम जिल्ह्यात आपण म्हणू शकतो की शहरी भागात जशा पद्धतीने विद्यार्थी शिकतात किंवा जशा पद्धतीचं शिक्षण त्याला मिळतं तशाच पद्धतीचं शिक्षण ग्रामीण भागातसुद्धा आपल्या या ठिकाणी दिलं जातं. त्याच्यानंतर जनरल बॅकवर्ड जे असेल बॉईज आणि गर्ल, किंवा मग जनरल बॉईज आणि गर्ल या ठिकाणी दिले आहेत. मग त्याच्यातसुद्धा काही व्हॅकन्सी असतात, काही जागा ठेवलेल्या असतात ज्या की सर्वांसाठी असतात. मग सर्वच मुलं आणि मुली त्याच्यात येतात. त्या 132 या ठिकाणी हा कोड 132 गेला. त्याचबरोबर जनरल गर्ल्स फक्त मुली. आता समजा मुलगी इकडं जनरल गर्ल्स दिलेली आहे, म्हणजे ती हाही कट ऑफ क्लिअर करू शकली नाही, हाही करू शकली नाही, हाही करू शकली नाही आणि हाही करू शकली नाही. म्हणजे हा कोणताच कट ऑफ जर एखादी मुलगी क्लिअर करू शकली नाही, पण जर का तिला 130 मार्क्स असतील तर ती हा कट ऑफ क्लिअर केलेला आहे. तो म्हणजेच काय, फक्त जनरल गर्ल्स, कारण इथं फक्त मुलीच राहतील. जेवढ्या काही व्हॅकन्सी राहतील फक्त मुलीसाठीच राहतील 130. दुसरे दिलेलं आहे बॅकवर्डमध्ये पण काय येणार, सर्वच विद्यार्थी येणार. तर याचा सर्व विद्यार्थी येणार, त्यामुळे याचा कट ऑफसुद्धा काय दिलेला आहे, जास्त दिलेला आहे. 164 हा कट ऑफ गेलेला आहे एच कोडचा. मग एच सेट जर असेल तुमचा, आता हे कोड म्हणजे काय, तुमचे परीक्षेचे कोड नाही. तुम्ही म्हणसाल की आमचा पेपरमध्ये ए कोड होता, बी कोड होता, ते कोड वेगळे.
ते तुमचे या ठिकाणी पेपरचे जे क्वेश्चनचे जे सेट असतात, क्वेश्चन सेट असतात किंवा क्वेश्चन पेपर जे असतात त्याचे सेट असतात, हे तुमचे स्कॉलरशिप परीक्षा देण्यासाठी जे काही गृहीत धरलेले सेट येतात ते सेट या ठिकाणी दिलेले आहेत. मग याच्यात तुम्ही कोणत्या सेटमध्ये बसतात ते मी तुम्हाला आधीच सांगितलं कशा पद्धतीने चेक करायचं. तर त्याच्यानंतर आहे बॅकवर्ड गर्ल. आता फक्त याच्यात बघा, याच्यात मुली बी असणार, मुलं बी असणार, पण याच्यात जर तुम्ही मुली नाही बसल्या, काही मुली याच्यात नाही आल्या 164मध्ये, तर त्या फक्त या ग्रुपमध्ये येतील, म्हणजेच बॅकवर्डमध्ये. बॅकवर्डमध्ये कोणकोणती कास्ट येणार तेही मी तुम्हाला सांगितलं की जवळपास OBC असेल किंवा मग NTSCच्या सर्वच कॅटेगरीचे जे की मागासवर्गीय म्हणून ओळखले जातात, त्या सर्व कॅटेगरी याच्यात येतात. 152 कट ऑफ त्यांचा गेला होता. त्याच्यानंतर जनरल, रुरल जनरल या ठिकाणी दिलेलं आहे एमध्ये, कारण रुरल जनरलमध्ये आपण बघितलं होतं इकडे जे आणि ए दोन्हीसाठी सुद्धा होता. आता याच्यात कसं आहे की हा जो जे सर्वसाधारण जे ग्रामीण भागातले विद्यार्थी असतात ते याच्यातच येतात जेमध्ये, पण काही राहिलेल्या व्हॅकन्सी असतात ज्याच्यात पालकांचं उत्पन्न असेल किंवा मग पालकांचा व्यवसाय असेल, या पद्धतीनं काही जागा याच्यातसुद्धा ठेवल्या जातात एमध्ये, राखीव जागा असतात ह्या. त्याच्यानंतर रुरल SC, ग्रामीण भागातला SC समाजाचा जर एखादा विद्यार्थी असेल, कॅटेगरीचा विद्यार्थी असेल, तर त्याचा कट ऑफ गेला 128पर्यंत. आणि जो शेवटचा असणार ते म्हणजेच लेबरचा, तर या ठिकाणी 127. ह्यासुद्धा खूप कमी जागा असतात, तर याच्यावरून तुम्ही ठरवू शकता की तुम्ही कट ऑफ क्लिअर करता किंवा नाही. तर आता पहा, हे समजलं असेल तुम्हाला थोडंफार किंवा नाही समजलं तर इथेही तुम्हाला परत एकदा एक अशा पद्धतीचा आलेख आपण घेतलेला आहे. याच्यात काय दिलेलं आहे, हे खाली सेट दिलेले आहेत ते तुम्हाला. हे सेट काय, E सेट हे, J हे, K हे, FI, G, H, I, A, B आणि C. तर E कशासाठी, हा कोणासाठी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी, ग्रामीण भागातील सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी, शहरी भागातील सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी. मग आता शहरी भागातला कट ऑफ तुम्ही चेक करणार का, समजा ग्रामीण भागात शिकत आहात आणि 164 मार्क चेक करणार का, नाही करायची गरज. आपण काय चेक करणार, 176चा केला का, नाही, ठीक आहे. 164च्या आसपास मार्क्स आहेत का, ठीक आहे. तर याच्यात बसतो का आपण, हो याच्यात बसतो, तर आपल्याला स्कॉलरशिप मिळणार. ठीक आहे. एखादी मुलगी आहे, मग मुलगी जर असेल तर ती मुलगी फक्त 130 जरी मार्क्स असतील तरीसुद्धा तो कट ऑफ क्लिअर होतो. मग अशा पद्धतीची काही सेट येतं, काही कॅटेगरीज येतं, त्याच्यानुसार काय केलेलं आहे, हा कट ऑफ व्हॅरी होतो. आता प्रत्येक जिल्ह्याचा असा कट ऑफ सांगायचा एकेकाचा तर किती अवघड आहे. मग त्यासाठी आता काय करा, हे एक वाशिम जिल्हा आपण याच्यासाठी घेतला कारण वाशिम जिल्ह्याचा कट ऑफ कमी याच्यात जातो आणि कमी कट ऑफ बघितल्याच्यानंतर आपल्याला एक पॉझिटिव्हिटी येते, म्हणजे आपली पॉझिटिव्ह भावना असते की आपलंही सिलेक्शन होईल. त्यामुळे आता मी जर डायरेक्टली जर का पश्चिम महाराष्ट्रातला सेट तुम्हाला दाखवला असता, म्हणला असतं 220, हे घ्या 240, हे घ्या 250, असा कट ऑफ जर मी तुम्हाला सांगितला तर या ठिकाणी तुमची लाईट लागले असते, म्हणजे तुम्हाला काहीच समजलं नसतं आपण काय करावं. मग त्यासाठी काय करा की तुमचा जिल्हा, जो काही जिल्हा असेल त्याचबरोबर तुमचे मार्क्स, सर्वात पहिले काय करा, तुमचा जिल्हा सांगा, त्याच्यानंतर बॉय किंवा मग गर्ल, मुलगा आहे किंवा मुलगी आहे ते सांगा, आणि अर्बन आहे का मग रुरल आहे ते सांगा. अशा पद्धतीने एवढ्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आणि तुमचे मार्क्स, सर्वात महत्त्वाचं मार्क्स न सांगता कसं सांगणार मी, मार्क्स, एवढ्या गोष्टी तुम्हाला कमेंट करायच्या. त्याच्यावरून कळलं आपल्याला की तुम्हाला या ठिकाणी कट ऑफ क्लिअर होतो किंवा मग नाही होणार. तर नाही होणार असं म्हणणार नाही आपण, वाट बघू, थोडंफार कमी जास्त याच्यात मार्क्स होऊ शकतात. आता जे काही गोष्टी झाल्या ह्या झाल्या कट ऑफबद्दल, पण कट ऑफ क्लिअर करणार किंवा नाही ते माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला कमेंट एकदा करावीच लागेल. आता त्याच्यानंतर काही प्रश्न असतात की मी उत्तीर्ण होईल का नाही बाबा, किती गुण मिळतील आपल्याला, गुण किती मिळतील हे तर सोडून द्या. आता तुम्ही परीक्षेचा अभ्यास केला आहे, पेपर पण सोडवला आहे, याचा अर्थ तुम्ही आधीच अर्धी लढाई जिंकलेली आहे. गुण किती मिळतील यापेक्षा तुम्ही काय शिकलात हे सर्वात महत्त्वाचा घटक या ठिकाणी असणार आहे, की तुम्ही काय शिकला आहात. स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्ही केलेल्या कष्टाचे फळ तुम्हाला नक्की मिळणार. तुम्हाला सांगायची गरजच नाही ना असं, मी माझे सर्वोत्कृष्ट प्रयत्न केले आहेत आणि निकाल नक्कीच सकारात्मक लागेल, बस एवढीच भावना तुमच्या मनात ठेवा. अशा पद्धतीने एवढंच मी तुम्हाला सांगेल. बाकी तुम्हाला तेवढी काही, आता लहान नाहीत तुम्ही, 8व्या वर्गात म्हटल्यावर, कारण तुम्हाला लहान म्हटल्याच्यानंतर राग पण येतो, तर तुम्हाला ह्या गोष्टी कळतात है ना, कळतात ना. मग कळत असतील तर आता जास्त विचार करायची गरज नाही. बाकी NMSची सुद्धा परीक्षा तुम्ही दिली असेल, त्याचा निकाल लागलेलाच आहे, तेही तुम्हाला अभ्यास तर कायमचा सोबतच येणार बघा. तुमचा अभ्यास तुम्हाला कधी या ठिकाणी हेल्प करणार. शिष्यवृत्ती मिळेल का नाही आणि कट ऑफ किती लागेल हेच आपण या ठिकाणी आता बघितलं. जसं आता कट ऑफ किती आणि निवड होणे हे पूर्णपणे तांत्रिक प्रक्रिया आहे ना, कारण हे आपल्यावर डिपेंड नाही. शिष्यवृत्ती मिळणं हे एक यशाचं लक्षण आहे, पण जर मिळाली नाही तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही हुशार आहात तुम्ही, पण हुशार नाही असं त्याचा अर्थ होत नाही. ही एक स्पर्धा परीक्षा आहे आणि अशा भरपूर काही परीक्षा तुम्हाला इथून पुढे द्यायच्या, ज्याचा लाखो विद्यार्थी बसतात. तुम्ही या प्रक्रियेत सहभागी झालात हेच तुमचं मोठं यश आहे. स्वतःला असं सांगा की जर माझी निवड झाली तर ते बोनस असेल,
म्हणजे आपण जो अभ्यास केला त्यासाठी आपली निवड झाली, म्हणजे काहीतरी आपल्याला बोनसच मिळालं. पण जर नाही झाली तर ज्ञानाची शिदोरी तुमच्या कायमची सोबतच असणार. हे जे ज्ञान जे तुम्ही या ठिकाणी घेतलं शिष्यवृत्ती परीक्षेचं, जी आत्तापासूनच या वयातच तुम्ही एक कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी लढली, हीच खूप मोठी गोष्ट आहे. त्याचबरोबर अपयश जर आलं तर काय करायचं, जर का नाही आपलं सिलेक्शन झालं तर काय करायचं बाबा, आपल्याकडे काय पर्याय आहेत दुसरे. तर सकारात्मक अशीच गोष्ट तुमच्या मनात असली पाहिजे, ती म्हणजे अपयश म्हणजेच खेळाचा अंत नसून ती पुढच्या विजयाची पूर्वतयारी असते. म्हणजे एकदा तुम्ही हरले म्हणजे याचा अर्थ नाही की तुमचा अंत झाला. थॉमस एडिसन किंवा अनेक महान व्यक्ती आपल्या आयुष्यात कितीतरी वेळा अपयशी झाले होते. त्यांनी अपयश तुम्हाला तुमच्या चुका सुधारण्याची आणि पुढच्या वेळी अधिक ताकदीने उभं राहण्याची संधी देतं. अपयश आल्यास तुम्ही हारत नाही तर तुम्ही शिकत असता, एवढी गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. त्याचबरोबर पालकांची प्रतिक्रिया काय असेल. बऱ्याच विद्यार्थ्याला वाटतं की आपले पालक पूर्ण वर्षभर आपल्यासोबत एवढे स्ट्रिक्ट वागले की आपल्याला फक्त अभ्यास कर नाही केला तर आपल्याला बोलले, किंवा मग कधी कधी मारायचंही काम पडलं तर मारही खाल्ला असाल तुम्ही. जर खेड्यापाड्यातले असेल ते त्याला असं ते या ठिकाणी विचार करू शकतात, मारही खाल्ला असेल. शहरातले मुलं नाही मार खात सहसा. मग या ठिकाणी पालकांची प्रतिक्रिया काय असू शकते. पालकाचं प्रेम तुमच्या गुणावर नसतं, ते तुमच्यावर मनापासून प्रेम करतात. त्यांना तुमच्याकडून अपेक्षा असतात. हे महत्त्वाचं आहे की त्याला अपेक्षा असतात म्हणून ते आता तुम्हाला अभ्यास करा असं कशामुळे म्हणले असतील ते, कारण त्याला वाटत असेल की आपला मुलगा आपली मुलगी हुशार आहे, त्यांनी जर प्रयत्न केले तर त्या यश मिळू शकतं, त्यामुळेच त्यांनी तुम्हाला सांगितलं असेल ना. मग त्यांना तुमच्या क्षमतेवर विश्वास असतो. जर तुम्ही त्यांना प्रामाणिकपणे सांगितलं की मी माझे पूर्ण प्रयत्न केले आणि काही कारणामुळे गुण कमी मिळाले, तर ते नक्की समजून घेतात. असं काही ते तुम्हाला काही घरातून काढून थोडे देणार आहेत. त्यांना तुमच्या गुणापेक्षा तुमचे प्रामाणिक प्रयत्न आणि तुमचे चारित्र्य महत्त्वाचे या ठिकाणी असतं. मग या गोष्टीचा जास्त विचार करू नका. हे फक्त कायमचं नसतं. हे आतापर्यंत जोपर्यंत तुमचा निकाल लागला तोपर्यंतच ते सर्व पेपर होईपर्यंत, पेपरच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुमचे आईवडील तुमच्यावर थोडं रागाने किंवा मग या ठिकाणी तुम्हाला अभ्यासासाठी थोडंसं स्ट्रिक्टली या ठिकाणी ट्रीट करतातच. हे मलाही माहिती आहे ना. मला कसं माहिती आहे म्हणजे मी तेच करून आलो ना. शाळेत किंवा समाजात माझी प्रतिमा काय असेल, हे सर्वात महत्त्वाचं आहे की आता नाही नंबर लागला मग उद्या शाळेत कसं जाणार, त्याच्यासमोर तिच्यासमोर, म्हणजे मित्रमैत्रिणी सांगायला मी कसं आपण तोंड दाखवणार. आपला तर निकाल नाही लागणार. निकाल जर लागला असता तर मोठं बॅनर लागला असतं, त्याच्यावर आपला फोटो असता तर ते पूर्ण गावानं पूर्ण शाळेनं बघितलं असतं आहे ना. मग समाज किंवा शाळा तुमचं मूल्य केवळ एका निकालाच्या कागदावरून ठरवत नसतात. तुमची वर्तणूक, तुमचं बोलणं आणि तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे यावरून तुमची प्रतिमा तयार होते. एक निकाल कोणालाही महान किंवा कमी ठरवू शकत नाही. खऱ्या यशाचं जे मोजमाप होतं ते तुम्ही कठीण प्रसंगाला कसे समोर जाता यावर होतं. मग भलेही तुम्हाला या ठिकाणी जर वाटत असेल की आपलं सिलेक्शन नाही झालं तरीसुद्धा काय होईल, इथून पुढची येणारी परीक्षा त्याच्यात तुम्हाला नक्की यश मिळेल. बस एवढीच गोष्टीचा विचार करायचा. आणि तरी अजून काही निकाल लागलेला नाही, म्हणजेच कट ऑफ काय लागलेला नाही, त्यामुळे जास्त काय टेन्शन घेऊ नका. तुमचा निकाल या ठिकाणी नक्की पॉझिटिव्ह येईल, म्हणजेच चांगला निकाल या ठिकाणी लागेल. जेव्हा निकाल जाहीर होईल तेव्हा शांतपणे स्वीकारायचा आपल्याला. जो काही निकाल म्हणजे जी काही स्कॉलरशिपची जी काही मेरिट लिस्ट लागेल ती आपल्याला स्वीकारावंच लागेल ना. दुसरा काही पर्याय आहेच का आपल्याकडे? काहीच नाही. मग स्वीकारायचीच. यश मिळालं तर काय करायचं, नम्र राहायचं. असं नाही की उड्या मारायच्या जास्त, कोणालाही काही समजायचं, काही बोलायचं की मी असं केलं, मी तसं केलं. अशी बरीच जणाला काही सवय असते. थोडंसं केलं करतात आणि सगळं गावाभर काय करतात, ढिंडोरा वाजवत बसतात. आणि जर नाही मिळालं यश तर काय करायचं, खचून न जाता मी कुठे कमी पडलो याचा विचार करायचा आणि पुन्हा जिद्दीने प्रयत्न करत राहायचे, हार मानायची नाही. त्याच्यानंतर मेन म्हणजेच काय, तुम्ही इथपर्यंत जर आले असाल म्हणजे आतापासून जवळपास आता किती वेळ झाला बा, अर्धा तास होते यायला. या अर्धा तास जर तुम्ही या ठिकाणी राहिले असाल तर खरोखर तुम्हाला चांगलेच मार्क्स पडणार. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. जर जे विद्यार्थी हा पूर्ण व्हिडिओ बघू शकतात म्हणजे याचा अर्थ त्यांचा पेपर चांगलाच गेलेला आहे किंवा त्यांच्या मनात एक जिद्द आहे की आपला सिलेक्शन या ठिकाणी झालं पाहिजे. जे की काय करतात, काही असे असतात ज्याला काही घेणं देणं नसतं. पहिली 1-2 स्लाईड बघितली, कामाचं बघितलं की धकले, झालं काम आपलं, निघले ते. मग ते विद्यार्थ्यांचं मुळात अभ्यासाबद्दल काही हेच नसतं. त्याला लागले नाही लागले त्याच्याबद्दल त्याला काही घेणं देणं नसतं. मेन गोष्ट आहे तुम्ही इथपर्यंत आले, त्यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे इथं तुमच्यासाठी दिलेलं आहे. काय दिलेलं आहे वाचून घ्या, मी काय सांगत नाही. मग हे जर असेल तर आवडला असेल, तुम्हाला जर वाटत असेल की या पद्धतीनं तुमच्यासाठी हा व्हिडिओ हेल्पफुल होता तर व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर शेअर करा. आणि लाईक शेअर केल्याच्यानंतर मेन गोष्ट ती म्हणजे सबस्क्राईब करा आणि या घंटेला टिंग 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 2-3 वेळेस वाजवा. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि मेन म्हणजे आता याच्या बाद ज्या पण जिल्ह्याच्या सर्वात जास्त कट ऑफबद्दल सर्वात जास्त कमेंट राहतील त्या जिल्ह्यावर, जसं की आज आपण वाशिम जिल्ह्याचा कट ऑफ बघितला,
तर तुम्हाला या ठिकाणी कोणत्या जिल्ह्याचा कट ऑफ हवा असेल तर त्याची तुम्ही या ठिकाणी कमेंट करू शकता किंवा कमेंटमध्ये सांगू शकता. आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट ती म्हणजेच हे जर तुम्हाला समजलं नसेल, ही गोष्ट या ठिकाणी खूप कॉम्प्लिकेटेड गोष्ट होती, थोडंफार जर समजली असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि जर नसेल समजलं तर परत तुम्ही कमेंटमध्ये मला या ठिकाणी विचारू शकता, मी तुम्हाला हे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करेन. भेटूया पुन्हा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.